नियुक्तीचा कायदा कधी करणार जवाब दो। मदतनीसाला प्रमोशन, मदतनीसाला प्रमोशन, सेविकाला प्रमोशन। आता कोणाला बोलायचंय त्यांनी नाव द्या इथे आणि कॉम्रेड जावळे तुम्ही बोला ना। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रति समितीचं आपलं नेतृत्व करतोय आणि अशा पुढाऱ्यांनी या वक्तव्याला पाठिंबा दिलेला आहे की लाडकी बहीण राबून घेता फुकटमध्ये आणि आधी तर सांगितलं नाही, तिसऱ्या दिवशी जाहीर केलं की प्रति लाभार्थी 50 रुपये आम्ही देऊ। निवडणुकीच्या कामामध्ये आपण काम केलं। लोकसभेच्या अनेक अंगणवाडी कार्यकर्त्यांनी मला सरकारी काम मिळालं दिले, पडदे दिले, तिथं रांगोळ्या काढल्या, सजवलं। बाई नाश्ता करून आली का, बाई चहा घेतला का, बाई पाणी पिली का? युनियनच आपलं मायबाप आहे हे लक्षात घ्या। किती युनियनच्या नावानं बोट मोडलात, मात्र युनियन शिवाय पर्याय नाही। तरच तुमची ठिकाणावर आहे, नाही तर तुमची योजना ICDS योजना अंगणवाडी। नमस्कार, मी रवींद्र सोडकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी वतीने निदर्शने करण्यात येत आहे। राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणली। लाडकी बहीण योजनेचं काम हे आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांना देण्यात येणार आहे। त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी हे निदर्शने करत आहात। आपण माझ्या पाठीमागे बघत आहात की या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहे। या सर्व अंगणवाडी सेविका आहे, बालवाडी सेविका आहे, यांना कुठेतरी लाडकी बहीण या योजनेचे काम या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि त्याला विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी या महिला जमलेल्या आहेत। आपल्या सोबत यांच्या अध्यक्ष, संघटनेचे अध्यक्ष आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की काय आपले मागणी आहे आणि आपण कशा संदर्भात या ठिकाणी निदर्शने करतात, काय सांगाल आपण या ठिकाणी निदर्शन करतात? आज आमच्या वतीनं पूर्ण राज्यभर आंदोलन चालू आहे। आज आयटकच्या वतीनं पूर्ण राज्यामध्ये आपण मांडणार तर गेल्या 8 दिवसापासून मेसेज फिरतोय। आज आयटकच्या वतीनं पूर्ण राज्यामध्ये आमचं हे आंदोलन चालू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना काढलेली आहे। अशा योजना भरपूर येतात। आमच्याकडे अंगणवाडी सेविकांना सुकन्या योजना पण दिलेल्या आहेत। त्या योजनेचा कुणालाच लाभ मिळत नाही। त्यांनी त्याच्यामध्ये पात्र जे असतात तर ज्या पात्र कोणीच ठरत नसतं, कारण की तेवढं कागदपत्र कोणाला मिळतच नसतात। त्याच्यामुळे ती योजना फेकच आहे आणि आता ही जी दिलेली आहे तर आमचं आयटकच्या तरी अशा आमच्या अंगणवाडी सेविकांना त्यांनी जे काम दिलेलं आहे तर ही लाडकी बहीणची योजना त्यांच्यापर्यंत कशी राबवायची त्यांनी राबवा। आमच्या अंगणवाडी सेविकेचं हे काम मुळीच नाहीये। त्या कशासाठी हे काम करतील? त्यांना त्याच्याबद्दल काय त्यांना मिळणार आहे का? आणि त्यांनी म्हणजे अशी एक त्यांना सांगितलेलं आहे की म्हणजे दिशाभूल करताय, तुम्हाला एक कामामध्ये 50 रुपये मिळणार आहे। 1,500 रुपये प्रमाणे एवढ्या महिलांना एका घरामध्ये 4-4, 5-5 महिला आहे तर 1,500 प्रमाणे एका महिन्यामध्ये 5-5 हजार रुपये कुठून देणार आहेत हे? आणि त्याच्यात नंतर आमच्या अंगणवाडी सेविकांना परत 50 रुपये देणार आहे। जर का एक महिलाने आमच्या अंगणवाडी सेविकेने 10 फॉर्म भरले तर तिला किती पैसे होतात ते? ही दिशाभूल का करताय? त्यांना काय करायचं त्यांनी त्यांचं करावं। त्यांना निवडणुकीमध्ये त्यांना मतदान मिळवायचे असेल तर स्वतःच्या ताकदीने त्यांनी मिळवून दाखवावं। तर तुमच्या कर्तव्य चांगलं असेल तर तुम्हाला नक्कीच लोक निवडून देतील। पण लोकांची दिशाभूल करून, महिलांची दिशाभूल करून आणि ही योजना फेक असून आमचं हेच म्हणणं आहे आणि म्हणूनच आम्ही आज हे निदर्शने ठेवलेलं आहे। मी कॉम्रेड तारा बनसोड, आयटक संघटनेची जिल्हा सचिव। तर आपण बघितलं की लाडकी बहीण या योजनेला अंगणवाडी कर्मचारी यांना काम देऊ नये यासाठी हा विरोध होत आहे। आपल्या सोबत आणखी काही महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत। काय सांगाल आपण या ठिकाणी आंदोलन करतात, कशा संदर्भात काय मागणी आपल्या प्रमुख आहे? आमच्या प्रमुख मागण्या सध्या तर या आहेत की लाडकी बहीण जी योजना आलेली आहे सध्या त्यामध्ये आम्हाला शासनाने सक्ती करू नये, कारण की ऑनलाईन फॉर्म भरताना आम्हाला प्रॉब्लेम येत आहे, लवकर OTP सेंड होत नाहीये आणि त्याच्यामुळे काही फॉर्म ऑफलाईन चालले जातात। मग बरेचसे फॉर्म ऑफलाईन गेल्यामुळे आमचं काम ऑनलाईन दिसत नाही, तर त्याच्यासाठी शासनाने आम्हाला सक्ती करू नये, बस एवढं। आपण बघितलं की ज्या अंगणवाडी कर्मचारी सेविका आहे, बालवाडी कर्मचारी सेविका यांचं म्हणणं असं आहे की ऑनलाईन
काम आहे आणि हे काम आम्हाला सोपून आमच्यावर लादवण्यात येईल यासाठी हे निरसन करण्यात येत आहे. मी रवींद्र सोडकर, छत्रपती संभाजीनगर.